मीने एक कविता लिहिली आहे जी अशा बायांसाठी आहे की ज्या सासू आहेत, मागं सुना होत्या आणि ज्या सुना आहेत उद्या जाऊन सासू होतील. तर मी माझी कविता आता चालू करतो. घर नको वाटू, तू एक काम वाटून घे बाई. घर नको वाटू, तू एक काम वाटून घे बाई. उली हुली सुख त्या म्हाताऱ्यानं बी पाहाव की नाही. त्याले लेकबाई कोणीच नाही, तूच त्यांचं सारं काही. त्याले लेकबाई कोणीच नाही, तूच त्यांचं सारं काही. एवढूसाकच मनात तू या विचार करा बाई. अहो त्याईनंच तुझ्या नवऱ्याला लायण्याचं मोठं केलं, शिकवलं, सवरलं आणि त्यानंतर राजा बनवून तुझ्या हवाली केलं. याचा अर्थ असा तर नाही ना की तो कोणाचा पोरगा मामा भाऊ राहिला नाही. घर नको वाटू, तू एक काम वाटून घे बाई. अहो घरातलं घर पण टिकवणं बी आपल्याच हाती, नवऱ्याचं मन जपणं बी आपल्याच हाती, या घरातलेले काढून फेकणं बी आपल्याच हाती. मग आपणच ठरवायचं असतं की आपल्याला आपल्या घरात महाभारत घडवायचं आहे की नाही. घर नको वाटू, तू एक काम वाटून घे बाई. तू मनानं चांगली आहे, मला माहीत आहे. तूनं कधीच कोणाला दुखवलं नाही, हे बी मला माहीत आहे. मग मिळू दे ना तुझ्या नवऱ्याला आईबाप, राहू दे ना तुझ्या लेकरासाठी गणगोत पूर्ण घरात. लोक आपल्याला बैकवतात याचंच भान तुला ठेवा लागीन. हेच लोक आपल्याला बैकवतात बरं, याचं भान तुला ठेवा लागीन. काऊन की याच घरात नाही तुले सून, सासू आणि आजी व्हा लागीन. कुत्रा आपल्याला डसलं की आपण त्याला डसत नाही. कुत्रा आपल्याला डसलं की आपण त्याला डसत नाही. अरे तू साऱ्याले सारं मिळू दे, देव तुले कधीच कमी पाडणार नाही. म्हणून म्हणतो ताई, घर नको वाटू, तू एक काम वाटून घे बाई.